वन खातं नेमकं काय करते? म्हणजे 2-3 तक्रारी खूप प्रामुख्यानं समोर येतात. एक तर वन खात्यानं जे पिंजरे लावायला हवे आहेत, त्यांची संख्या प्रचंड कमी आहे आणि जिथे ते पिंजरे लावले जात आहेत, तिथं बिबटे काही पकडले जात नाही. जे काही 4-2 बिबटे पकडले जात आहेत, त्याच वेळेस दुसरीकडे हल्ले होतात. याचा अर्थ गावांवर हल्ले करणाऱ्या बिबट्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. वन खात्याची पूर्ण कार्यक्षमता या सगळ्यामध्ये दिसतीये का? की अकार्यक्षमता दिसतीये? नक्कीच आपण पाहतोय की जो शिरूरचा जो उत्तर भाग आहे, हं, पिंपरखेड असेल किंवा आंबेगावचा जो भाग आहे, तो बागायती एरिया आहे. धरण क्षेत्र मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड या ठिकाणी केली जाते. हं. पिंगळे जसे म्हणाले त्याप्रमाणे या ठिकाणी 2 प्रकारामध्ये ऊस लागवड होते. 14 महिन्याचा आणि जे आडसाली आणि सुरूचा जो ऊस आहे, त्याच्यामध्ये 6 महिन्याचं अंतर असतं. म्हणजे ज्यावेळेस ऊस तोडणीला मजूर येतात, त्यावेळेस तो बिबट्या त्या ठिकाणाहून निघून सुरूच्या ऊसामध्ये दडण्यासाठी त्याला पोषक वातावरण आहे. वन विभागाच्या बद्दल बोलायचं झालं तर अख्ख्या संपूर्ण तालुक्यामध्ये फक्त 35च पिंजरे या आंदोलनापूर्वी होते. हं. प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात असताना सुद्धा वन विभागाची तुकडी जी मनुष्यबळ संख्या आहे ती आणि क्षेत्राची जी संख्या पाहिली तर जवळपास खूप मोठ्या प्रमाणात वन विभाग आहे. परंतु हा बिबट्या जो आहे तो वन विभागाच्या कार्यक्षेत्रात नसून तो आता मानवी वस्तीमध्ये अधिवास करू लागल्याने हं. त्या ठिकाणी ऊसाच्या क्षेत्रामध्ये त्याला साप असेल, उंदीर असेल, ससा असेल, घोस असेल या प्रकारची खाद्य मिळू लागलेली आहे. गावात पूर्वी असणारी रानडुकरांची हल्ले करून तो जगत होता. जेव्हा आपण या बातमीचा आढावा घेत होतो त्यावेळेस बिबट्या दिवसाला साधारणतः 7 किलो पर्यंत मांस खाऊ शकतो अशी त्याची परिस्थिती आहे हं. आणि एकदा त्याने एखाद्या प्राण्यावरती हल्ला केला तर तो प्राणी जगण्यासाठी तो 7 किलो त्याचं जे पोषक वातावरण आहे किंवा ज्याला जे खाद्य आहे ते आणि ऊसासाठी सतत पुरवणारं पाणी हे त्याच्यासाठी खरं तर पोषणाचा भाग झालेला आहे. हं. दुसरी गोष्ट आदिवासाची बाब बोलाल तर या ठिकाणी लपण्यासाठी ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे, धरण क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर एकूण शेतीच्या क्षेत्रापैकी हा जंगली भागात राहण्यापेक्षा तो आता मानवी वस्तीमध्ये राहू लागलेला आहे.